रस्त्यावरून जाणाऱ्या एका आजीस नकली सोन्याचे बिस्किट देऊन त्यांच्याकडील सोन्याची बोरमाळ आणि गंठण शिताफीने लंपास केले। या प्रकरणी शालन जयवंत सलगर वयवर्ष 70 राहणार गणेशनगर 7वी गल्ली सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि ही घटना मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास सांगली बसस्थानक परिसरातील एका पेट्रोल पंपानजी घडली आहे। आणि या घटनेची माहिती अशी की फिर्यादी शालन सरगर या दुपारी बसस्थानक येथून नजीकच असणाऱ्या एका पेट्रोल पंपानजीक आल्या होत्या। त्यावेळी त्यांच्याजवळ 3 अनोळखी संशयित आले। त्यांनी शालन सरगर यांना आजी अशी हाक मारली आणि तुमच्याकडील सोन्याचे बिस्किट खाली पडल्याचं सांगितलं। मात्र शालन यांनी ते त्यांचे नसल्याचे सांगितले। संशयितांनी सदर सोन्याचे बिस्किट आपापसात वाटून घेऊ असे त्यांना सांगितलं। तत्पूर्वी शालन यांच्या गळ्यातील 80,000 रुपयांची सोन्याची बोरमाळ आणि गंठण त्यांनी काढून घेतले। त्यानंतर हातचलाखीने दागिने लांबवले आणि शालन यांना बनावट सोन्याचे बिस्किट दिले। घरी आल्यावर त्यांनी घडलेला प्रकार घरातील लोकांना सांगितला। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात जाऊन त्याची फिर्याद दिली। पोलिसांनी 3 संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।